नमस्कार. तो म्हणजेच एक गूढ कथा, एक रहस्य की सावली अशी एक कथा मी घेऊन आलेली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी अजून एक गूढ कथा मी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अरे यार, वीटाला ह्या नुसत्या अभ्यासाचा कधी सुखाने जगू नाही देत. जाऊ दे, कूल डाऊन ऋषी. काही झालं तरी रागावर नियंत्रण ठेवायचंच. एकतर हा होमवर्क आणि त्यात भर दुपारी लाईट गेली, त्यामुळे थोडंफार मनावरचा ताबा सुटणे साहजिकच आहे. काय करावं बरं? बाहेर एक फेरफटकाच मारून येतो. तेवढ्यातल्या तेवढ्यात लाईट आली तर आली, नाहीतर निदान मन तरी शांत होईल. माझी ओळख करून देतो. माझे नाव काय बरं? आत्ताच तोंडात होतं. जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही. मी मूळचा नाशिकचा, पण माझी पदवी घेण्यासाठी घरापासून लांब इकडे पुण्याला आलेलो. एक भाड्याने खोली घेऊन राहत होतो. आता हेच माझं घर. पहिले तर आईचं मला इकडे पाठवायचा नकार होता. ती म्हणायची माझी तब्येत नाही ठीक. पण माझ्या तब्येतीला काय होतंय? मी पूर्ण ठणठणीत आहे. शेवटी मी सुद्धा हट्टाला पेटलो. तेव्हा कुठे त्याचा नाईलाज झाला. मी बाहेर जायची तयारी केली. दुपारचे 3 वाजून गेलेले. शू रॅकपर्यंत पोहोचून मी माझे शूज घालतच होतो की तितक्यात माझी नजर शू रॅकच्या आतमध्ये पडली. विजेचा जसा धक्का बसावा तसाच एक धक्का ह्यावेळी मला लागलेला. सर्वांगावरून एक शिरी येऊन गेली. शू रॅकमध्ये माझ्या बुटांच्या व्यतिरिक्त अजून एक बुटाचे जोड होते, गडद चॉकलेटी रंगाचे. माझ्या जोपर्यंत लक्षात आहे, घरातून निघाल्यापासून ते ह्या रूमवर येईपर्यंत तरी माझ्याकडे एकच बुटाचा जोड होते, काळ्या रंगाचे. ते आता मी घातलेले. मग हे जादाचे जोड कोणाचे? मी ते बूट बाहेर काढून जरा निरखून पाहिले. ते एका दर्जेदार ब्रँडचे स्पोर्ट्स शूज होते. नाही, हे माझे जोड नव्हते. एवढे ब्रँडेड शूज घालण्याचे मी फक्त स्वप्नच बघू शकतो. बट इन रिॲलिटी इट्स नॉट पॉसिबल. विचारात जास्त वेळ न जाडवता मी ते शू माझ्या रूमच्या बाहेर ठेवले. जसे कोणाचेच असतील, तो घेऊन जाईल. शूज बाहेर ठेवून मी माझ्या वाटेला निघालो. बिल्डिंगमध्ये जास्त लोक राहत नव्हती. माझी रूम दुसऱ्या मजल्यावर होती. लिफ्टचे काम चालू होते, म्हणून जिन्यानेच खाली जायचं ठरवलं. एक जिना उतरून मी खाली जायला निघालो. पण बिल्डिंगभर शांतता पसरलेली. दुपारची शांतता आणि रात्रीच्या शांततेत एकच फरक असतो. दुपारची शांतता भयावह वाटत नव्हती. जसा बुडत्याला काठीचा आधार पुरेसा असतो, जसा वाट चुकलेल्या वाटसरूला योग्य दिशा दाखवणारा मार्ग पुरेसा असतो, जसा रात्रीच्या प्रहरी स्मशानामधून जाणाऱ्या व्यक्तीला देवाचे नामस्मरण पुरेसे असते, तसंच दुपारच्या निर्जन शांततेला उजेडाची निर्मळ सोबत आणि सूर्याची अमूल्य साथ पुरेशी असते. पण जर बुडत्याला काठीचा आधार भेटलाच नाही, तर वाटसरूला योग्य मार्ग सापडलाच नाही, स्मशानातून चालणाऱ्या व्यक्तीला नास्तिक असला तर ह्याची ही अवस्था रात्रीच्या भयावह आणि जीव घेण्या शांततेसारखीच नाही का होणार? मी घाईघाईने जिनं उतरायला लागलो. बिल्डिंगमधली दुपारची शांतता सुद्धा जीवघेणी भासत होती. मी भर पायऱ्या उतरत होतो. टप टप टप. अरे, मी पुन्हा 3-4 पायऱ्या उतरल्या. टप टप टप. हे बुटाचे आवाज माझ्या एकट्याचे तर हमखास वाटत नव्हते. मी पुन्हा 2-3 पायऱ्या उतरलो. पुन्हा तेच. ह्या जिन्यावर माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी नव्हता. मग आवाज? माझ्यामध्ये अचानक भीती भरून आली. लहानपणीपासून ओळखीच्या भीतीचा देखावा डोळ्यासमोर उभा राहिला. मी क्षणाचाही विलंब न करता झटकन मागे वळालो.
पण पाठीमागे मी मगाशी उतरून आलेल्या रिकाम्या पायऱ्या व्यतिरिक्त बाकी कोणीच नव्हते. ना कोणी माझा पाठलाग करत होता, नाही कोणाच्या बुटाचा आवाज. जास्त विचार न करता मी पुन्हा माझ्या मार्गाला लागलो. बाहेर उन्हाची सर कमी होत चाललेली. रस्त्यावरचे गाड्यांचे आवाज, भाजी मंडईचा गोंगाट, दुरून कुठून तरी येणाऱ्या फॅक्टरीचे कर्णकश आवाज माझ्या मनातल्या विचारांच्या कोलाहलाचा भेद करू शकत नव्हते. ते जादाचे शोध नक्की कुठून आले आणि त्यानंतर आता आपल्यासोबत बिल्डिंगच्या पायऱ्यांवर घडलं ते काय होतं? आई बोलायची की मी लहानपणापासून खूप भित्रा आहे. छोट्या छोट्या गोष्टींना घाबरतो, दचकतो, कधी कधी तर रडतोही. पण मी सुद्धा स्वतःला शूर, निडरसुद्धा करण्यास कोणतीच कसर नव्हती ठेवली. पण आता जिन्यावर पुन्हा एकदा या भित्र्या ऋषिकेशचं प्रतिबिंब माझ्यावर का उमटावं की मी अजून सुद्धा पूर्णपणे सावरलं नव्हतो? विचार करून करून डोकं सुन्न पडत होतं. एक फेरी मारून परत घराकडे वळालो. डोकं फुटायला आलेलं. घरी पोचून शू रॅकमध्ये बूट ठेवायला गेलो की पुन्हा एकदा जोराचा झटका लागला. मगाशी मी बाहेर जी जादाची बूट ठेवलेली ती पुन्हा एकदा शू रॅकमध्ये होते आणि ह्यावेळी ते मातीने की चिखलाने माखलेले. ह्या धक्क्यांनी रूपांतर जेवढ्या वेगाने भीतीमध्ये झाले त्याच वेगाने पुन्हा रागामध्ये झाले. मी ना आव बघितला ना ताव. ती शूज घेऊन ताबडतोब बाहेर कचरापेटीत टाकून जवळजवळ फेकूनच आलो. डोकं खूप दुखत होतं. घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन आधी डोकेदुखीची गोळी शोधायला लागलो आणि नशिबाने ड्रॉवरमध्ये क्रोसिनचे टॅबलेट सापडले. पण त्याच्या बाजूलाच अजून एक टॅबलेट होती, सिव्ला फार्माची. ही कोणती गोळी? जाऊ दे. पटकन क्रोसिन घेतली आणि थोडा वेळ तसंच पडून राहिलो. 2-3 मिनिटातच गोळीचा प्रभाव डोक्यामध्ये भिनभिनायला लागला. झोपेची तंद्री जास्त होत गेली. डोळ्याच्या पापण्यांचा वजन शिगेला पोहोचलेला आणि बघता बघताच डोळ्यावर झापड आली. काही काळ तसाच पडून राहिलो. शांत झोप होती. ती झोप किती मस्त असते. सगळ्या जगाचं सुख दुःख विसरून एक वेगळ्याच जगात घेऊन जाते. एका स्वप्नाच्या दुनियेत आपण अपेक्षा करतो की इकडून कधीच बाहेर न पडावं. माझ्या साखर झोपेची मग्नता भंग पावली जेव्हा कानावर कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज आला. अथक प्रयत्न करून डोळ्यांच्या पापण्यांचा वजन कमी करण्यात यशस्वी झालो. डोळे उघडले पण तरीही डोक्यामध्ये त्या गोळीचा प्रभाव प्रखर होता. एक जडपणा होता. मी हलकेच डोळे उघडून समोर बघितले. एक काळीकुट्ट सावली. कदाचित त्या सावलीची माझ्याकडे पाठ असावी. कोण होता तो? सावलीवरून तो किंवा ती हे ओळखता येत होतं. डोक्याच्या गोळीचा प्रभाव एवढा जास्त होता की मला झोपेतून उठावंसं वाटतच नव्हतं. माझ्याच घरात, माझ्याच समोर कोणी उभं असताना सुद्धा आतमधील सर्व शक्ती नाहीशी झालेली. झोपेचा प्रभाव अधिक होता. डोळ्यावर पुन्हा एकदा झोपेचा पडदा येण्याअगोदर ती सावली माझ्यापासून दूर जाताना दिसली. मी गाढ झोपेत गेलो. जाग आली तेव्हा रात्रीचे 10 वाजत आलेले. डोकं अजूनही ठणकत. तोंड वगैरे धुवून किचनमध्ये काही खायला आहे का बघायला गेलो. पण झोपेच्या नादामध्ये रात्रीचं जेवण बनवायचं राहून गेलेलं. भुकेने जीव कासावीस होत होता. परिणामी आजचं जेवण बाहेरूनच ऑर्डर करायचं ठरवलं. ऑर्डर यायला अवकाश होता तोपर्यंत TV चालत राहिलो. पण TV मध्ये सुद्धा काही केलं मन रमेना. मनाची सारखी चलबिचल चाललेली. खूप विचार केला. डोक्यावर पूर्ण ताण पडेपर्यंत विचार केला. मेंदूतल्या वेदना अधिकाधिक होत गेल्या.
शेवटी डोक्याची शीर ताणली गेली आणि आठवलं, ती 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 सावली, ती इथपर्यंत माझा पाठलाग करत आली. या सावलीच्या जाल्यालाच कंटाळून तर इकडे यायचा निर्णय घेतला आणि मी इकडे सुद्धा माझ्या मागावर आली. आईला किती वेळा याबद्दल सांगितलं, पण तिला कधीच माझ्यावर विश्वास बसला नाही आणि सारखं घाबरून राहिलो, लपून राहिलो. कधी ना कधी ही सावली माझ्या आयुष्यातून जाईल ह्या आशेवर राहिलो, पण नाही. पण आता ठरवलं, पास झालं. आधी घाबरायचो मी, पण आता नाही घाबरणार. आता तर त्या सावलीला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकत, आईसुद्धा नाही. मी दात होत खात मोठ्यानं त्या सावलीला आव्हान केलं, आहे हिम्मत तर ते आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर ये. मी नाही घाबरत तुला, इथून पुढे कधीच नाही घाबरणार. माणूस कितीही धाडसी असला, शूर असला, तरीही त्याचीही हृदयामध्ये चिंतेचा, काळजीचा किंवा भीतीचा एक छोटासा कप्पा नक्कीच असतो. माझ्या या धैर्ययुक्त आव्हानाला सुद्धा भीतीची एक वलय होती. मी कितीही निडरपणे बोललो असेल तरीही त्याला भीतीचा एक स्पर्श जाणवत होता. आणि याची प्रचिती माझ्या दचकण्याने झाली जेव्हा दारावरची बेल वाजली. माझं पार्सल आलेलं. नकारात्मक विचार बाजूला ठेवून आधी जेवणावर ताव मारला. पण जेवता जेवता सुद्धा असं वाटत होते की कोणीतरी आपल्यावर पाळतं ठेवून आहे. रात्री सामसूम माळरानावरून जाताना कोणीतरी आपला पाठलाग करत आहे असं मनाला सारखं भासत होतंच. मनाला आपल्या सिक्स सेन्स बोलतात ते नुसतंच नाही, येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाची जाणीव हे सर्वप्रथम मनाला होत असते. तसंच काहीसं आता माझ्या बाबतीत होत होतं. मला आता या घरात माझ्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी असल्याची जाणीव होत होती. मी एकटा नव्हतो. मनामध्ये भीतीचा अंश असला तरी त्याला रागाची भक्कम जोड होती. मी ठरवलं, आता जर परत ती सावली आली तर माझ्या हातून वाचणार नाही. आजची रात्र त्याची शेवटची रात्र ठरेल. जेवण उरकल्यावर मी पुन्हा एकदा तो येण्याची वाट बघत राहिलो. माझ्या हातात मोठा सुरा होता. त्याला मारण्यासाठी की स्वतःच्या बचावासाठी हे ठाऊक नव्हतं. वाघ जसा येणाऱ्या शिकारासाठी त्याच्या गुहेमध्ये टपून बसलेला असतो, तसा मी त्याची वाट पाहत होतो. आज माझ्या त्या लहानपणापासूनच्या भीतीचा अंत होणार होता. एवढ्या वर्षापासूनची माझी निडर, शूर बनण्याची इच्छा पूर्ण होणार होती. ते जो कोणी होतं त्याचा नाश होणार होतं. मी तसाच वाट बघत राहिलो. 1 तास झाला, 2 तास झाले, तो आलाच नाही. रात्री केव्हा तरी झोप लागली, पण झोप जास्त वेळ टिकली नाही. सकाळी जाग आली तेव्हा मी लोकांच्या घोळक्यामध्ये होतो. माझ्या घरात एवढी लोक, त्यामध्ये 4-5 पांढरे कपडे घातलेली आणि बाकी बघ्यांची थोडीफार गर्दी. माझं डोकं अजून जड जाणवत होतं, पण मी शुद्धीत होतो. घरामध्ये लोकांची गर्दी बघून एवढा नाही धक्का बसला जेवढा स्वतःला फॅन्सी रूपात पाहताना बसला. अंगात चेक्स शर्ट्स, नॅरो जीन्स आणि पायात गडद चॉकलेटी शूज. मला त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून घेऊन जाऊ लागले. जाता जाता मला त्याच पांढऱ्या शर्ट घातलेल्या लोकांनी सांगितले की माझ्या हातात धारदार चाकू होती आणि मोठ्या मोठ्याने ओरडत मी स्वतःलाच मारायला जात होतो. वेळ प्रसंगी बघून शेजारच्यांनी हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं, तेव्हा कुठे मी वाचलो. आज 2 महिने झाले. मला इकडे वेड्याच्या इस्पितळात डांबून ठेवले. त्याला कोण सांगणार की मी वेडा नाही आहे? कथा समजली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि आवड समजली नसेल तर पुन्हा एकदा ऐका.